तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तुम्ही मुंबईवरून शेगावला कसे पोहोचू शकता आणि ती जर्नी पूर्ण तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलीत। तर आता तुम्ही शेगावला आलात आणि सोलो ट्रॅव्हलर असाल तर कुठे थांबू शकता, कुठे राहू शकता आणि एक चांगल्या नाश्त्याची किंवा जेवणाची सुविधा कुठे होऊ शकते याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मी आता येऊन पोहोचलो आहे विसावा भक्तनिवास, जो आनंदसागर याच्या जवळ आहे। आणि इथे तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला ऑल द वे इथे यावं लागतं, कारण इथे डॉर्मेटरी रूम्स अवेलेबल आहेत। तर इथे तुम्हाला डॉर्मेटरी रूम मिळतात। मंदिराजवळ गेलात तर तिकडे फक्त फॅमिलीसाठी रूम अवेलेबल आहेत आणि सिंगल किंवा सोलो ट्रॅव्हलरसाठी ऑल द वे या विसावा भक्तनिवास आनंदसागरजवळ तुम्हाला रूम मिळतात। तर इथे रूम कशा आहेत, इथल्या डॉर्मेटरी आतून कशा आहेत, काय काय सुविधा आहेत आणि आंघोळी वगैरे किंवा अजून बाथरूम वगैरे कसं आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघत राहा। सोबत इथला नाश्ता जो खूप पॉप्युलर आहे तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघत राहा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर हा जो आजूबाजूचा परिसर किंवा इथला जो नाश्ता तुम्ही बघितला तो आहे विसावा भक्तनिवास। आनंदसागरच्या जवळ जो भक्तनिवास आहे तिथला हा नाश्ता आणि तिथला हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय। तर याच्या पुढे आता आपण अजूनही इथल्या जागा एक्सप्लोअर करणार आहोत, तर त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील, तर त्या नक्की बघा। तर हा होता शेगाव येथील विसावा भक्तनिवास। तर इथे तुमची राहण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते। साफसफाई तुम्ही बघत असाल मागे, उत्कृष्ट अशी स्वच्छता इथे बघण्यास मिळाली आणि डॉर्मेटरी जवळपास 500 लोकांची राहण्याची व्यवस्था इथे आहे। सिंगल सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला तुमची व्यवस्था इथे होते। सिंगल बेड आणि आंघोळीची वगैरे व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। तर एका प्रकारे चांगली सुविधा आहे। तर तुम्ही येऊ शकता, इथे तुमचा स्टे करू शकता विसावा भक्तनिवास। सोलो ट्रॅव्हलर असाल तर मंदिराजवळ तुम्हाला रूम मिळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ऑल द वे आनंदसागरजवळ इथे या विसावा भक्तनिवास इथे यावं लागेल। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता भक्तनिवासचा, विसावा भक्तनिवास। तर इथे आलात तर इथे स्टे करा। आतली व्यवस्था आणि आंघोळीची सोय वगैरे मी तुम्हाला दाखवली। आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही व्हिडिओ शेगावमधले येणारच आहेत, तर त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही। तोपर्यंत लिव्ह लव्ह मॅन एक्सप्लोर। बाय, टेक केअर गाईज।